बेळगाव गणेश चतुर्थी म्हटलं तर 4 ते 5 महिने आधीच मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी सांगितले जाते। येत्या वर्षी बेळगाव येथील अष्टविनायक नगर येळूर रोड वडगाव येथे नाविन्यपूर्ण रेखाचित्र असलेले आकर्षक असे 18 ते 20 फूट उंचीची मूर्ती पाहाव्यास बेळगावकरांना मिळणार आहे। येड्डूरप्पा रोड येथे असलेल्या मूर्तिकार मनोहर पाटील यांच्याकडे ही मूर्ती निर्माण केली जात आहे। या निमित्ताने सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व गणेश भक्तांनी श्री गणेश पाद्यपूजन करून गणेश मूर्ती निर्माण कार्याचा शुभारंभ केला। मूर्तिकार मनोहर पाटील यांनी याबद्दल अधिक माहिती दिली। कोणाचं पाद्यपूजन, कुठल्या मंडळाचं पाद्यपूजन झालं? अष्टविनायक नगर येळूर रोड यांचं आज पाठपूजन पूर्ण झालेलं आहे आणि साधारण 12 ते 14 वर्ष होत आली त्यांची श्री गणेश मूर्ती मी साकारत आहे। आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सुरुवात साधारण 6 ते 7 फुटापर्यंत मूर्ती चालू होती। आज त्यांची मूर्ती 18 ते 20 फुटापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचं फार कौतुक करायचं वाटतंय, कारण की त्यांनी तेवढ्या उत्साहामध्ये आणि तेवढ्या जिद्दीने ते मंडळामध्ये काम करतात, त्यामुळे हे मंडळ आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे। ह्या वर्षीच्या मूर्तीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यांची ह्या वर्षी बेळगावकरांना एक नवीन रूपामध्ये येळूर रोड वडगाव इथली मूर्ती बघायला मिळणार आहे। एक नवीन रेखाचित्र, एक नवीन रूपामध्ये एक आकर्षक मूर्ती सर्वांना बेळगावकरांना बघावयास मिळणार आहे। अष्टविनायक नगर सार्वजनिक गणेश मंडळ यापूर्वी 6 ते 10 फुटापर्यंत मूर्ती बनवत होते। यावर्षी गणेश चतुर्थीला भव्य आणि सुंदर असे मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकाराला त्यांनी सांगितलं आहे। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।